डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958 साली औरंगाबाद, आत्ताचे छत्रपती संभाजीनगर येथे झाली. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागातील उच्च शिक्षणाच्या अभावाची तीव्र जाणीव ठेवून या विद्यापीठाची पायाभरणी 1958 साली केली गेली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते विद्यापीठाचे उद्घाटन झाले. 14 जानेवारी 1994 रोजी या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. आज हे विद्यापीठ शैक्षणिक उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. 2024 मध्ये नॅक कडून A+ श्रेणी व 3.38 CGPA सह मानांकन मिळाले. 2024च्या NIRF क्रमवारीत 46वा क्रमांक प्राप्त झाला. 731 एकरांवर विस्तारलेला मुख्य कॅम्पस आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून हे विद्यापीठ 4 जिल्ह्यातील 476 संलग्न महाविद्यालयांना जोडलेले आहे. लाखो विद्यार्थ्यांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पहिल्या पिढीतील शिकणाऱ्यांना उच्च शिक्षणाची संधी येथे उपलब्ध करून दिली जाते. अजिंठा एलोरा सारख्या ऐतिहासिक वारशाजवळ वसलेले हे विद्यापीठ परंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम घडवते. विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्र हे ज्ञानाचा खजिना असून ते सर्वांसाठी खुले आहे. इथे 54 ICT सक्षम विभाग असून संशोधन केंद्रित शिक्षणाला चालना मिळते. रुसा सेंटर फॉर ॲडव्हान्स सेन्सर टेक्नॉलॉजी व पॉल हार्बर्ट सेंटर फॉर DNA बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज यांसारखी राष्ट्रीय दर्जाची संशोधन केंद्रे येथे कार्यरत आहेत. सेन्सर, जिनोमिक्स, DNA बारकोडिंग यांसारख्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन येथे पार पडते. व्यावसायिक शिक्षणासाठी दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र आणि ग्रामीण विकासासाठी गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन केंद्र कार्यरत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात निधी व सहकार्य मिळत आहे. जमनालाल बजाज इन्क्युबेशन सेंटर उद्योजकतेला चालना देत आहे. या केंद्राला बजाज ऑटो प्रायव्हेट लिमिटेड कडून 1.5 कोटी, अटल इनोव्हेशन मिशन कडून 10 कोटी आणि महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन मिशन कडून 5 कोटी रुपयांचे सहाय्य मिळाले आहे. पंतप्रधान उषा मेरू योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांचा निधी विद्यापीठास मंजूर झाला आहे. खेलो इंडिया योजनेअंतर्गत भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून 7 कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मंजूर झाला आहे. या अनुदानातून 10 लेन सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, नैसर्गिक टर्फवरील हॉकी व फुटबॉल मैदान, उच्चस्तरीय क्रीडा सुविधा, महिला व पुरुषांसाठी चेंजिंग रूम्स तसेच GSR 1 लाख लिटर क्षमतेचे जलसाठा यंत्र अशी पायाभूत सुविधा विद्यापीठ परिसरात उभारण्यात येत आहेत. विद्यापीठातील 5 विभागांना UGCच्या स्पेशल असिस्टन्स प्रोग्राम, SAP आणि DSTच्या फंड फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर FIST या प्रतिष्ठित योजनांतून विशेष सहाय्य मिळाले आहे. यामुळे शैक्षणिक व संशोधन उत्कृष्टतेच्या क्षेत्रात विद्यापीठाचे अग्रस्थान अधोरेखित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठाने क्रीडा व कला क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. अर्जुन पुरस्कार प्राप्त सारिका काळे. वामन केंद्रे, माजी संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. अभिनेत्री वर्षा उसगावकर,
अभिनेते मकरंद अनासपुरे यांसारखे कलाकार येथे घडले. तसेच प्राध्यापक सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष UGC, राजनैतिक सेवेत कार्यरत निरुपमा राव आणि खासदार राहिलेले रवींद्र गायकवाड असे नामांकित माजी विद्यार्थी विद्यापीठाचा अभिमान आहेत. याशिवाय मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर UM पठाण, डॉक्टर गंगाधर पाणतावणे आणि डॉक्टर प्रभाकर मांडे यांना साहित्य व संस्कृती क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आज शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा आणि उद्योजकता या सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवणारी ही संस्था आजही समाजाला दिशा देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करते. हे विद्यार्थी पहिल्या पिढीतील असूनही आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आणि दुष्काळग्रस्त भागातून आलेले आहेत. स्थानिक बोलीभाषांचा वापर करीत विद्यार्थ्यांना ज्ञानाकडे आकर्षित करण्याचे कार्य विद्यापीठाने केले. विद्यापीठाकडे स्थानिक बोलीभाषांचा वापर करीत समाजाचे संबंधित प्रश्न सोडवण्यासाठीची सर्वांगीण व सर्जनशील क्षमता आहे. उदाहरणार्थ, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागांचा विचार करीत ज्ञान कक्षांचा विस्तार करणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा परिसरातील शेतकरी, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करते. समाजातील पहिल्या पिढीतील विद्यार्थी या अभ्यासक्रमांमधून लाभ घेत आहेत आणि जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये उच्च स्थानं भूषवत आहेत. 52 शैक्षणिक विभाग, धाराशिव सब कॅम्पस, मॉडेल कॉलेज, संतपीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन केंद्र आणि दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास केंद्र यांच्या सहाय्याने विद्यापीठ कार्यरत आहे. विद्यापीठ संशोधन विकासावर विशेष लक्ष केंद्रित करत असून नैतिक, विश्लेषणात्मक आणि चिकित्सक दृष्टिकोनासाठी विद्यापीठ समर्पित आहे. संशोधनासाठी विविध संस्थांकडून मिळालेल्या निधी तसेच स्वयंनिधीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या नावावर पेटंट्स, कॉपीराइट्स आणि सर्जनशील लेखन नोंदले गेले आहे. आगामी काळ हा नव्या तंत्रज्ञानाचा आणि परंपरेच्या जतनाचा आहे. या परिसराचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दस्तऐवजीकरण करून ठेवला गेला आहे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषय शैक्षणिक शाखांद्वारे हाताळले जात आहेत. नव्या शैक्षणिक धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी विद्यापीठाच्या ध्येयाने सुसंगतपणे होत आहे. भावी पिढ्यांच्या विविध उपक्रमात्मक कल्पना गोळा करणे विद्यापीठासाठी सन्मानाची बाब आहे आणि PM उषाद्वारे याला मान्यता देऊन 100 कोटींचा अनुदान मंजूर करून त्यास पाठिंबा दिला आहे. विद्यापीठात लवकरच मराठवाडा लोक व आदिवासी अभ्यास केंद्र, स्ट्रेस बस्टर सेंटर आणि संगणकीय कम्प्युटेशनल केंद्र यांच्या स्वरूपातील नवीन केंद्रे उभारली जातील, ज्यामुळे विद्यमान सुविधांमध्ये भर पडून विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीच्या ध्येयावर आधारित राहून विद्यापीठाने समाजाच्या प्रगतीसाठी व पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने राष्ट्र निर्मितीत योगदान देण्याचे दृढ वचन दिले आहे. अटल इन्क्युबेशनच्या अंतर्गत सध्या एकूण 108 स्टार्टअप्स काम करीत आहेत, ज्यापैकी 22 स्टार्टअप्स महिला उद्योजकांनी सुरू केलेली आहेत आणि त्या राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. विद्यापीठाचे ज्ञानस्रोत केंद्रात दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह आणि लाखो पुस्तकांचा ठेवा आहे. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास जपणे ही विद्यापीठाची धोरणात्मक बांधिलकी आहे, ज्यातून सामाजिक मूल्यांचे पोषण करणे, सर्वोत्तम पद्धती अंमलात आणणे, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणे आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे हे ध्येय प्रतिबिंबित होते. मला मनापासून अभिमान आहे की मला ज्ञानाचे प्रतीक असणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठाची सेवा करण्याची संधी लाभली आहे. जय हिंद.